नमस्कार. आज आपण खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, बांधकाम, पण जरा वेगळ्या प्रकारचं. नमस्कार. हो, म्हणजे आपण बोलणार आहोत स्मार्ट कॉन्क्रीट आणि सेन्सर एम्बेडेड मटेरियलबद्दल. आपल्याकडे यावर काही निवडक लेख आहेत. बरोबर. म्हणजे पारंपरिक बांधकाम साहित्य तर आपल्याला माहीत आहेच, पण त्याच्या पुढे जाऊन पायाभूत सुविधा कशा बुद्धिमान म्हणजे स्मार्ट बनवता येतील हे समजून घ्यायचंय. अगदी निष्क्रिय नाही तर सक्रिय प्रतिसाद देणारं. हो, म्हणजे विचार करा, आपलं बांधकाम स्वतःची काळजी घेतंय, पर्यावरणाप्रमाणे बदलते, स्वतःला स्वच्छ पण ठेवतंय. हे ऐकायलाच कसं तरी वाटतंय नाही? जणू काही इमारतींनाच नर्वस सिस्टम बसवलीये. हो, कल्पनाच खूप भन्नाट आहे. चला तर मग जरा खोलात शिरून बघूया हे काय आहे नक्की. नक्की. सुरुवात कुठून करूया? स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवणारं कॉन्क्रीट? हो, तिथूनच सुरुवात करू. त्याला सेन्सर एम्बेडेड कॉन्क्रीट म्हणतात. सेन्सर एम्बेडेड म्हणजे नावाप्रमाणेच कॉन्क्रीटमध्ये सेन्सर्स टाकलेले असतात. पण ते कसं शक्य आहे? म्हणजे कसं काम करतं ते? बरोबर. कॉन्क्रीट बनवतानाच म्हणजे ते मिश्रण तयार होतं ना, तेव्हाच त्यात अगदी सूक्ष्म सेन्सर्स टाकले जातात, एम्बेड केले जातात. अच्छा. कोणते सेन्सर्स असतात हे? वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की फायबर ऑप्टिक सेन्सर्स किंवा मग पायझो रेझिस्टिव्ह ध्वनी उत्सर्जन सेन्सर्स, असे बरेच. फायबर ऑप्टिक म्हणजे ते इंटरनेट केबल सारखे. ते कसं काम करतात कॉन्क्रीटमध्ये? कल्पना तशीच आहे थोडी. या फायबर ऑप्टिकमधून प्रकाश पाठवतात. आता समजा कॉन्क्रीटवर ताण आला किंवा आज छोटी भेग पडली किंवा तापमान बदललं, तर त्या फायबरमध्ये अगदी सूक्ष्म बदल होतात आणि त्यातून जाणाऱ्या प्रकाशावर परिणाम होतो. हे बदल लगेच सेन्सर्स नोंदवतात. अरे वा. म्हणजे अगदी आतल्या लहानसहान गोष्टी पण कळतात. मग या माहितीचं म्हणजे डेटाचं काय करतात? हे सेन्सर सतत माहिती गोळा करत राहतात. ताण किती आहे, भेगा वाढत आहेत का, गंज चढतोय का, तापमान, आर्द्रता, सगळं काही. ओके. आणि हा सगळा डेटा वायरलेस पद्धतीने किंवा वायरने एका सेंट्रल सिस्टीमकडे जातो. तिथे त्याचं विश्लेषण होतं. आपल्याला इमारतीचं किंवा पुलाचा रिअल टाईम हेल्थ रिपोर्ट मिळतो. याचे फायदे तर मग प्रचंड असणार. म्हणजे पूल, धरणं, मोठ्या इमारती यांच्यासाठी खूप महत्वाचं ठरू शकतं हे. निश्चितच. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स. म्हणजे भविष्यात काय मोठी गडबड होऊ शकते याचा अंदाज आधीच येतो. अच्छा, म्हणजे प्रॉब्लेम मोठा व्हायच्या आधीच कळतं. अगदी. त्यामुळे दुरुस्तीचा मोठा खर्च वाचतो आणि महत्वाचं म्हणजे पूल कोसळण्यासारख्या मोठ्या दुर्घटना टाळता येतात. ही फक्त पैशांची गोष्ट नाही, लोकांच्या सुरक्षेची पण आहे. नाही, ते तर आहेच. पण हे सगळं भारी वाटलं तरी यात काही आव्हानं नसतील का? म्हणजे हे सेन्सर्स इतकी वर्ष, 50-100 वर्ष कॉन्क्रीटमध्ये टिकतील कसे? आणि समजा एखादा सेन्सर बंद पडला तर? बरोबर आहे. तुम्ही अगदी कळीचे मुद्दे विचारलेत. सेन्सर्सची टिकाऊपणा, त्यांचं आयुष्य हे खरंच मोठं आव्हान आहे. त्यावर संशोधन चालू आहे. आणि सुरुवातीचा खर्च पण जास्त आहे सध्या तरी. सेन्सर बसवणं, ती सगळी सिस्टीम उभी करणं आणि मग त्यातून जो प्रचंड डेटा तयार होतो तो सांभाळणं, त्याचं विश्लेषण करणं आणि सेन्सर्सना वीज पुरवणं, या सगळ्या तांत्रिक बाजू आहेत. म्हणजे अजून हे तंत्रज्ञान मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पांपुरतंच मर्यादित आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, सध्या तरी तसंच दिसतंय. ठीक आहे. म्हणजे कॉन्क्रीट स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊ शकतं हे कळलं. आता ते स्वतःला स्वच्छ कसं काय ठेवतं हे जरा जास्तच वाटतंय. कॉन्क्रीट आणि स्वच्छता. हे पण खरंच इंटरेस्टिंग आहे. इथे फोटो कॅटॅलिसिस नावाचं एक सायंटिफिक प्रिन्सिपल वापरतात. यात मुख्य असतो टायटॅनियम डायऑक्साईड म्हणजे TiO2. टायटॅनियम डायऑक्साईड हे काय करतं? उत्प्रेरक वगैरे म्हणालात मगाशी. हो, उत्प्रेरक म्हणजे कॅटॅलिस्ट. तर जेव्हा सूर्यप्रकाशातले अल्ट्राव्हायोलेट किरण म्हणजे UV लाईट या TiO2 वर पडतात, तेव्हा ते हवेतल्या ऑक्सिजन आणि पाण्याच्या वाफेच्या मदतीने काहीतरी खूप क्रियाशील ऑक्सिजनचे घटक ROS तयार करतात. ओके. आणि हे घटक काय करतात? हे घटक पृष्ठभागावरची घाण म्हणजे जसं की धूळ, काजळी, गाड्यांच्या धुरातले प्रदूषक या सेंद्रिय गोष्टींचं विघटन करतात. त्यांना तोडून टाकतात साध्या भाषेत. म्हणजे रासायनिक स्वच्छता. तसंच काहीसं. आणि अजून एक गंमत आहे, TiO2 मुळे पृष्ठभाग सुपर हायड्रोफिलिक बनतो. सुपर काय? सुपर हायड्रोफिलिक म्हणजे पाण्याला खूप जास्त आकर्षित करणारा. त्यामुळे पावसाचं पाणी पडलं की ते थेंब बनून ओघळण्याऐवजी पृष्ठभागावर पसरतं. अच्छा. आणि मग ती विघटन झालेली सगळी घाण सहज धुवून जाते. अरे वा.
हे तर शहरांसाठी मस्त आहे. इमारतींचे बाह्य भाग, बोगदे सगळं स्वच्छ राहील आणि प्रदूषण पण कमी होईल. हवेची गुणवत्ता सुधारेल. फायदे नक्कीच आहेत. सौंदर्य टिकून राहतं, हवा शुद्ध होते, साफसफाईचा खर्च वाचतो. पण काही मर्यादा पण आहेत. जपानमध्ये प्रयोग झालेत, पण कार्यक्षमता अजून तितकी नाहीये. मर्यादा म्हणजे नक्की काय अडचणी आहेत? एक तर हे बनवायला अजूनही महाग आहे आणि दुसरं म्हणजे हे सगळं UV लाईटवर अवलंबून आहे. म्हणजे सूर्यप्रकाश नसेल तर किंवा सावलीत. बरोबर. तिथे किंवा रात्रीच्या वेळी याची कार्यक्षमता खूप कमी होते. त्यामुळे सगळीकडे सारखं काम करेल असं नाही. समजलं. म्हणजे दोन्ही तंत्रज्ञान, सेन्सरवाली आणि स्वस्वच्छ, आश्वासक आहेत, पण अजून पूर्णपणे विकसित व्हायची आहेत. एकंदरीत बांधकाम क्षेत्र आता बदलतंय. अगदी. निष्क्रिय साहित्याकडून सक्रिय, बुद्धिमान प्रणालीकडे चाललंय. भविष्यात आपल्याला जास्त सुरक्षित, जास्त काळ टिकणाऱ्या आणि कमी देखभालीच्या इमारती, पूल मिळतील. आणि जसजसे सेन्सर्स लहान होतील, स्वस्त होतील, वायरलेस पॉवर येईल, AI विश्लेषण करेल, तशी याची व्याप्ती वाढतच जाईल. बरोबर. भविष्यात कदाचित कॉन्क्रीट स्वतःची किरकोळ दुरुस्ती पण करेल. सेल्फ हिलिंग म्हणतात त्याला. विचार करा, सगळं स्मार्ट सिटी आणि इंटरनेट ऑफ थिंग्सशी जोडलं जाईल. शक्यता प्रचंड आहेत. स्मार्ट कॉन्क्रीट हे खरंच भविष्यातलं तंत्रज्ञान आहे. तर मग आजच्या या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय. जेव्हा हे स्मार्ट बांधकाम साहित्य सगळीकडे वापरात येईल, तेव्हा आपली शहरं, आपलं जगणं कसं बदलेल? आणि ह्या बदलांसाठी आपण म्हणजे समाजाने काय तयारी करायला पाहिजे, त्यावर विचार करायला हवा.